एक ट्रिक आणि तुमचे बरेचसे सब्जेक्ट आणि व्हर्ब अग्रीमेंटचे क्वेश्चन आरामात सॉल्व्ह होतील. वाक्यात जर ॲज वेल ॲज अलॉंग विथ लाईक अनलाईक हे शब्द जर दिसत असतील तर यांच्या आधी जे नाऊन प्रोनाऊन आलं असेल त्याच्यानुसार त्या वाक्यातला व्हर्ब असतो, एवढं लक्षात घ्यायचं आहे. मग बघा आपल्याला प्रश्न कसे विचारण्यात येतात. इथं काय दिसतंय? अनलाईक दिसतंय. याच्या आधी काय? कॅट. कॅट कसं आहे? सिंग्युलर. मग सिंग्युलर व्हर्ब पाहिजे. इथं कसं आहे? प्लुरल. चुकलेला आहे. इथं हा हॅव्हिंग चुकलेला आहे. इथं हे वाक्याचं रचना चुकलेली आहे कारण आपण जनरल ट्रूथ बद्दल बोलतोय आणि जनरल ट्रूथ सिंपल प्रेझेंट मध्ये असते. याच्यानंतर जे दिलेला आहे तो प्रश्न आहे आय ॲज वेल ॲज दे. अशा प्रकारचे वाक्य आपल्याला 100% चुकीचे वाटतात, पण चुकीचे ऐकता बघा. ॲज वेल ॲज याच्यानंतर दे आलेला आहे आणि इथं ॲम हा व्हर्ब आहे. हा कोणानुसार आहे? आय नुसार आहे, म्हणून हे वाक्य बरोबर आहे. बरेचसे पोरं अशा प्रकारच्या सेंटेन्सेसमध्ये क्वेश्चनमध्ये चुका करत असतात. लक्षात घ्यायचं आहे ते वाक्य बरोबर आहे. त्यानंतर या वाक्यात बघा ॲज वेल ॲजचे 2 क्वेश्चन्स, एक ॲज वेल ॲजचा आणि एक अलॉंग विथचा क्वेश्चन आपल्याला दिसतोय. इथं मॅनेजर आहे, इथं राम आहे, दोन्ही सिंग्युलर आहेत म्हणून दोन्हीही सिंग्युलर व्हर्ब पाहिजेत, परंतु इथं प्लुरल आहे, इथं मात्र सिंग्युलर आहे, म्हणून हे बरोबर आहे आणि पहिलं चुकलेलं आहे. तर अशाच प्रकारच्या छान छान ट्रिकसाठी इंग्लिश विथ संगपाल सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.